मंडळी, स्वातंत्र्याची गाथा आपल्याला बघायला मिळते आझादी 50 या कार्यक्रमातून. पाहुयात याच कार्यक्रमाची एक झलक. स्वतंत्रता की परिकल्पना वैसे हमारे महाराष्ट्र में हमारे संतों ने दी. संत ज्ञानेश्वर जी ने हे विश्वची माझे घर ऐसा कहते हुए जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. संत तुकाराम महाराज ने कहा मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास कठिन वज्रास भेदू ऐसे. तो संत रामदास जी ने कहा स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे चितावे रिपुला रणी वा मरावे तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई तदा संकटी देव धावून येई. मगर आज़ादी के लिए केवल धर्म का मानने वाला नहीं था. आज़ादी के लिए जरूरत थी पराक्रम की, कुछ कर दिखाने की. इसलिए संत एकनाथ ने माँ भवानी को स्वयं पराक्रम की देवता को पुकारा. दारूघर भाई आता, दारूघर, दारूघर भाई आता, 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 तुळजापूरच्या भवानी आई उघड वाटे दारूघर. कोल्हापूरचे अंबाबाई उघड माते दारूघर. या गुलामीतून आम्हाला सोडव माते दारूघर, दारूघर, दारूघर. पण आज खरंच खूप छान वाटलं की या वेगळ्या भागाअंतर्गत तुम्ही सगळे इथे आलात. हे गाव खरं तर आम्ही नेहमीच म्हणतो तुमचं आहे तुमचं आहे, पण हे गाव आज धन्य झालं तुम्ही इथे आलात म्हणून. मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्रातल्या घराघरात आहे पराक्रमाची गाथा. महाराष्ट्रातल्या घराघरात आहे पराक्रमाची गाथा, कारण त्या घरात आहेत तुमच्यासारख्या भारत माता. आपण सगळेजण उभं राहून या वीर हुतात्म्यांना सलाम करूया. झी मराठी आणि पनवेलकर ग्रुप यांच्याकडून या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. आणि ह्या कोण आहेत आल्यात ते बरोबर? ए सुनबाई माझ्या. अच्छा, तुमचं काय नाव? यमी यमी झुरळे YZ. अच्छा, यमी झुरळे. तुम्ही कोण आहात? मी कोली. हा दिसतेच येते काय? कवळी दिसते. कोळी 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 कोळी. अच्छा कोळी. मग विराट कोहली कोण तुमचं? वेगळे सगळं वेगळे. काम काय करता तुम्ही? इन्व्हेस्टिगेशन करतात. ओ, चोर पकडता? नाही, पॉकेमॉन. तर आता तुम्ही इथे आलेलाच आहात, तर आपण इथं जो गेम खेळणार त्याच्याबद्दल मी बोलतोय. यांच्या बरोबर तुम्हाला लढत द्यायची आहे. इथे काही राऊंड्स असणार आहेत. नाही नाही, तसं नाही, फायटिंग नाही करायची. तिकडे आज जा. तर काही राऊंड्स आहेत. आपण शब्दकोडे सोडवतोच. इथे सुद्धा एक शब्दकोड मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये उभा शब्द आणि आडवा शब्द आहे, ते तुम्हाला शोधायचं आहे. आता याच्यामध्ये एक उभा शब्द आहे आणि एक आडवा शब्द आहे. तुम्ही दोघांनी पण एकत्रच प्रयत्न करायचा. ज्यांना पहिला जमत त्यांनी कोड सोडवायचं आहे. ज्यांचं बरोबर आहे त्यांना पॉइंट्स मिळतील. आडवा शब्द आहे सई तामणकर हल्ली हे पितात. आणि उभा शब्द आहे एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक जे स्वतःच अभिनेते पण आहेत आणि सई तामणकर यांचा एक त्यांच्याबरोबर सिनेमा पण आहे. एक गिरीश कुलकर्णी. ग्रीश कुलकर्णी. कुलकर्णी का मोहिते. हो ग्रीश आहे ते. ग्रीश
सईता मुंडकर यांनी प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे. नटी एका नटीनं नटीच लिहिलं शेवटी. येत नसेल तर खराब करू नका. बाजूला ट्राय कर. तुम्ही पुण्याचे नाही आहे ना? मग चालते, साताऱ्याचे आहेत. चांगली. जवळपास त्यांनी बरोबर लिहिलेलं आहे. वा वा वा. फक्त इथे स पाहिजे होतं. ग्रीस कुलकर्णी. व्हेरी नाईस. ते ग्रीसचे आहेत म्हणून ग्रीस कुलकर्णी. तर हे पॉइंट्स यांना मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. घ्यायला पॉइंट घ्यायला एक आपलं. आता ह्याच्यामध्ये आडवा जो शब्द आहे तो आहे सध्याचा आघाडीचा हिरो आणि उभा जो शब्द आहे स्वदेश पिक्चर मधल्या गाण्याची सुरुवात. स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी. आणि उभं काय स्वदेश म्हटलं? मधल्या गाण्याची एक उभं काय, सुरुवात. उभं? स्वदेश मधलं गाणं आहे त्याची एक सुरुवात. सर मी ट्राय करू शकते का? हा मी क्यू देऊ का? एक छोटासा क्लू देऊ का? एक आघाडीचा कलाकार जे थोडे थोडे भाऊ कदम यांच्यासारखे दिसतात. कन्फर्म स्वप्नील जोशी. कन्फर्म हे कन्फर्म झालं. हे तर कन्फर्म झालं. मिशी बघा सेम आहे. करा तुम्हाला येते. हा म्हणजे मला असं वाटतंय मला. वा हँडरायटिंग कागददारा खाली पडेल ना हळू. आता हे काय काय स्वप्नील जोशी आणि स्वदेशचं गाण्याची सुरुवात काय आहे? ई ई ई काय आहे? कसं कसं पुढेही म्हणा ना लोकांना कळेल. ये जो देश है मेरा स्वदेश है असं त्याची सुरुवात आहे. त्याच्या आधी असं वाचतं सर. क्या बात आहे. वा वा खरंच हे फारच अवघड असं हे अवघड होतं. आणि आता फायनल. अरे वा. दाना पाणी बीच. अयो अयो आता नको. पहिलं ऐका आधीच तुम्ही लगेच भरू नका. ह्याच्यामध्ये 3 शब्द लपलेले आहेत. अरे बाप. आणि तुम्हाला नावं शोधायची आहेत. चिमणी आवडणारे 3 कलाकार. बापरे कठीणच आहे हे. म्हणजे आनंद शिंदे. एक मिनिट सर. मी ट्राय करू काय? हा मी ट्राय करू. येत असलं तर करा. खराब नका करू. नाही. वा वा क्या बात आहे. हे तर बऱ्यापैकी जमलं. आले. आदर्श शिंदे आनंद शिंदे द वर्ण कोण असू शकत? तुम्हाला काय वाटतं? हे अवघड आहे. वर्ण कोणीतरी जवळचं माणूस आहे ओके. आपल्या. हा या बघा सर. नाही सर. नाना पाटेकर काहीतरी आम्हाला कळलं नाही. एक